जय श्री माताजी ताई. जय श्री माताजी. ताई आपण कुठून आहात? मी संगमनेरवरून आले. ताई आपण सहजयोगात कधीपासून आलेले आहात? 25-26 वर्ष झाले. 26 वर्ष झालं. 26 वर्षापासून सहजयोगात आहेत. तुमचा अनुभव एखादा सांगा ना सहजयोगाचा. पहिली गोष्ट म्हणजे सहजयोगामध्ये आल्यानंतर आपली मुलं एकदम अभ्यासात हुशार होतात, निर्व्यसनी होतात. इतरांपेक्षा त्यांची बुद्धिमत्ता खूप. माझेच मुलं, तिन्ही मुलं 80-90% पुढे मार्क आहे त्यांना, ध्यान केल्यामुळे. इतरांपेक्षा त्यांची म्हणजे प्रगती वेगळीच असते. ते श्रीमाताजी भरभरून त्यांना आशीर्वाद देतात. एकाग्रता वाढते. त्याच्यामुळे माझी मोठी मुलगी ऑस्ट्रेलियाला आहे, 2 नंबरची मुलगी पुण्यात आहे, मुलगा पुण्यात आहे. दोघांच्या पण कंपन्या आहेत. मुलाची पण याची कम्प्युटरची IT कंपनी, माझ्या मुलीची टुरिझमची कंपनी, तिचे वेगळ्या वेगळ्या देशात सहली जातात. तर त्यांना खूप श्रीमाताजींची ब्लेसिंग आहे. इतरांपेक्षा त्यांच्या कंपनीत काही कुठं कोणाच्या केसाला धक्का लागत नाही. खूप एकदा एक माणूस टूर मध्ये गेला का तो इतरांना घेऊन त्यांची खूप मोठी अशी टूर तयार होते. वेगळे वेगळे अनुभव येतात. लोक पूर्ण संरक्षण भेटतं, आनंदही भेटतो त्यांना. आणि जिथे जिथे मुलं जातात तिथे ते प्रचार प्रसार करतात, जागृती देतात त्या देशात. आता अंदमानला एक टूर गेली परवाच, तर मुलीनं तिथं 35-40 लोकांना जागृती दिली अंदमान मध्ये. असे वेगळे वेगळे भरपूर अनुभव येतात. कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यामुळं आपल्याला संतुलन निर्माण होतं. संतुलन निर्माण झाल्यामुळं माणूस योग्य तो निर्णय घेतो. आणि योग्य तो निर्णय घेतल्यामुळं आपल्या जे व्यवसायामध्ये आपोआपच वाढ होते, यश येत जातो. आणि असा हा सहयोगाचा फायदा आहे. खूप फायदे याच्यामध्ये. तर सहयोग म्हणजे करायला पाहिजे का सर्वांनी? हो, करायला. असे फसवे लोक येतात, कोण काय आपल्याला कळत नाही, खरं काय खोटं काय. सहजयोगामध्ये आपली कुंडलिनी जागृत होते. आपल्या प्रत्येकाला कळतं का कोणतं चांगलं वाईट आहे. खूप छान ताई. सर्वांनी हा सहयोग नक्कीच करायलाच पाहिजे. पाहिजे. जय श्री माताजी. जय श्री माताजी.